हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। इस्रायल इराणमध्ये अमेरिकेची एंट्री, अमेरिकेकडून इराणच्या 3 अणुकेंद्रांवर हल्ला, वॉर रूममध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी। प्रत्युत्तर दिल्यास परिणाम भोगावे लागतील, फोर्डोमधील हल्ल्यानंतर अमेरिकेकडून इराणला इशारा, आता शांततेची वेळ असल्याचं अमेरिकेनं ठणकावलं। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर, इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचे जोरदार हल्ले, इस्रायलच्या अनेक शहरात स्फोटांचे आवाज। शक्तीमुळे शांती येऊ शकते, युद्धातल्या अमेरिकेच्या एंट्रीनंतर नेतन्याहूंचं विधान, तर सुरुवात अमेरिकेने केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा। इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मोठा निर्णय, 3 संभावित वारसदारांची नावं केली जाहीर, वारसदारांमध्ये मुलाचं नाव नाही। तेजस्वी घोसाळकरांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट, घोसाळकर नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर नाराजी दूर होणार का याकडे लक्ष। युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, त्यामुळे चमच्यांनी ताटातच राहावं, मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, तर काही लोकांना अजून प्रशिक्षण घेण्याची गरज, संजय राऊतांकडून देशपांडेंना उत्तर। 40 आमदार गेले तेव्हा त्यांच्या मनातलं कळलं नाही, तर राज्याच्या मनातलं काय कळणार, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल। माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता मतदान सुरू, दुपारी 1:30 वाजेपर्यंत अ वर्ग गटात 53%, तर ब वर्ग गटाकरता 82% मतदान। मुंबईतील घाटकोपरच्या आर्किड 6 टॉवरमध्ये भीषण आग, इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। बर्मिंगहॅमहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, धमकीनंतर विमान रियादमध्ये उतरवण्यात आलं।